खरे मालक हे का प्रेरणा देणारे हे, पण ते स्वतःवरती कधी घेत नाही. बाबाचा विशेष आहे. आज आपला सर्वांचा दर्शनाचा योग आला या ठिकाणी. ऋषिकेशचा सप्ताह 15 मे ते 22 मे या कालावधीमध्ये आहे आणि खूप मोठं नियोजन आहे. महेश बाबाही आहेत त्या काळात, कीर्तनाला प्रवचनाला आहे. 8 दिवस होणार आहे. आणि कुरेकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली ते सप्ताह आहे. खूप मोठं नियोजन आहे. त्यात कुरेकर बाबांचा काल आहे. रामभाऊ राऊत, रामकृष्ण देवीकर, भुले बाबा, पुन्हा बंदात्या, पासपोर बाबा, संदीप महाराज आशेगावकर, भकेले शास्त्री, मोठे माऊली असे थोर संतांचे मादेवाळे ऋषिकेशला यावर्षी भरणार आहे. पुढच्या वर्षीपासून नाही बरं का मोठी. याच वर्षी तुम्हाला ही सेवा करण्याची संधी आहे. 500 लोक कमीत कमी पारायणला बसवायचे आहेत. ज्यांना पारायणला बसायचं आहे त्यांनी पारायणासाठी यायचं आहे. ज्यांना जी भेटेल ती सेवा करायची अशी मंडळी तिथे येऊ शकतात. गंगेचं स्नान होतं. आणि बाबा सत्याचं स्वरूप असं वाढत चाललं आहे की आता 4-5 दिवस झाले जेवढे महाराष्ट्रात मोठे मोठे संगीतकार आहेत, भजन सम्राट थोडक्यात, मग ती कार्तिकी गायकवाड असेल, कल्याण गायकवाड असेल, अंजली गायकवाड असेल, गोराणे असतील, शंकरप्पा वैरागर असतील, सगळेजण आम्हाला पण सेवा द्या म्हणून मागितलं. म्हणून त्यांच्याही सेवा रात्री संगीत भजनाचाही आपल्याला आनंद घेतला. म्हणजे काही ऊनच नाही कुठल्या गोष्टीचं. असं बाबासारखे आशीर्वाद असल्या की कशाला काही ऊन होणार आहे. म्हणून त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. कोणाला पारायण बसायचे पारायण बसू शकता. कुठलीही सेवा आपण त्या ठिकाणी देऊ शकता. आणि गंगेचं स्नान आणि ज्यांना पुढे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री जायचं आहे अशी मंडळी पुढेही तीर्थयात्रा करू शकतात. हा दोन्ही योग तिथं येऊ शकतो. आपण जास्तीत जास्त संख्येने या. तुम्ही इथं आलात, तुम्ही दुसऱ्यांना आणखी सांगा. इथं काय सर्वजणच नाही, तुमच्या पाहुणे रावळे जे काय असतील ते. कारण खूप मोठा आनंदाची ही पर्वणी त्या ठिकाणी आपल्याला वाढणार आहे. आणि खूप खांदी वार पोटी भूक काय खेळावयाचे सुख असं म्हटल्याप्रमाणे खूप वेळ झालेली आहे. आणि परत एकदा सर्वांना मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की आपण नक्कीच हा सप्ताह करता या. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी, आपल्या साधकांसाठी आश्रमाचं काम हाती घेतलेलं आहे. त्या कामाला आपल्या शक्तीनं काय द्यायचं आहे. आणि हे थोर साधू संत मंडळी ऋषिकेशमध्ये आलेले आहे. भाग्य आहे आपलं हे की यांचं दुसऱ्यांदा दर्शन या ठिकाणी होत आहे. मागच्या वेळेला काही लोक असतील नसतील, पण दुसऱ्यांदा ते या ठिकाणी आलेले आहेत. खूप साधू महात्म्याचं दर्शन आपलं तिथं गंगेच्या तीरावरती ऋषिकेशला होणार आहे. तरी सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी परत एकदा नम्रतेची विनंती प्रार्थना करतो आणि मी थांबतो. महत्त्वाचा विषय आहे तो. कारण ज्यांना आता त्या सप्ताहाकरता यायचं आहे, आठवण करून दिली धन्यवाद. कारण ज्यांना ऋषिकेशला सप्ताहाला यायचं आहे अशा मंडळींनी रेल्वेचा एक पर्याय आहे, स्लीपर कोच गाड्यांचाही पर्याय आहे. आणि वेळेनुसार व आपल्या खर्चाच्या याच्यानुसार विमानाचे प्रवास आहे. बरेच म्हणजे विमानाने येणार आहेत लोक. काय काय म्हणजे सप्ताहाच्या निमित्ताने विमानात तर बसायला भेटायला आहे अशी काय मंडळी आहेत बरं का, तशी येऊ शकता. तर ज्यांना रेल्वेने साध्या स्लीपर कोचने आपल्याला प्रवास करू शकतो अशाला रेल्वेचं जाण्याचा खर्च 3000 रुपये. आणि तिथं खोली वाडा गेल्या वर्षी काही मंडळी आले होते, तिथं सगळं उचलून वाढलं आहे बरं का. सगळं आता बाबा गेलेलं तिथं. असं आपल्याला तिथं 1 फूट जागा नाही हो. आता कुठेतरी जागा थोडी घेतली. आपलं स्वतःचं जोपर्यंत बांधकाम होत नाही तोपर्यंत आपल्याला हा खर्च करावा लागणार आहे. तिथं त्यावेळेला सीझन असतं यात्रेचं, 4 धाम यात्रेचं. सगळ्या अख्ख्या जगातून तिथे लोक येतात. त्यामुळं खोली भाड्यानं पैसे देऊन देखील भेटत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं महाग बसतं. आपण आश्रमही बुक करतोय. ज्यांना
हॉलमध्ये, आश्रमाच्या हॉलमध्ये तो फक्त आपल्याला खर्च कमी जातो. आश्रमात ज्याला राहू शकतात किंवा त्या हॉलमध्ये राहू शकतात अशाला फक्त तिथे 1,500 रुपये आणि जायची याची 3,000 रुपये. आणि ज्यांना खोली पाहिजे असं वाटतं, खोली ज्यांना पाहिजे त्यांना 4,000 रुपये खोलीचा खर्च येईल आणि जाण्यासाठी 3,000. 10 दिवसाचे हे असं बोललं पाहिजे बाबा. तशा खुलासा होत नाही. तर 10 दिवसाचं भाडं आहे बरं काय, म्हणजे 10 दिवस तुम्हाला राहायचे तिथं. काय मग 10 दिवसाचं आम्ही प्रसादाची व्यवस्था तुमची केली. 10 दिवस तुम्हाला काही अशा पंक्तीत की बस मिष्टान्नाच्या पंक्तीत वेगवेगळं परत डबल आटम येणार नाही. काय मस्त भोजन, भजन, संगीत या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आपल्याला. त्याला AC रूम पाहिजे त्याला 3,000 रुपये जास्त पडतात. सर्वसामान्यांना म्हणजे 5,000 रुपये सरासरी खर्च होतो. आज मोठ्या मोठ्या यात्रा चालू आहेत, कुठून घेऊन चालले 15-20,000 रुपये घेतात. तर ज्याचा त्याचा विषय त्या माध्यमातून तुमची सेवा घडते तो भाग वेगळा आहे. पण इथं काय तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची गरजच नाही, काय जास्तीचे पैसे देणं लागत नाही काय नाही. आणि येऊन तिथं आल्यानंतर कार्यक्रम बघितल्यानंतर किंवा आताही ज्यांना काय त्या जागेसाठी आपला 1 रुपया तरी त्या जागेसाठी असणार. जसं सेतू बांधताना खरोत्याला वाटायचं की एवढे सगळे सेवा करण्यात माझाही काहीतरी त्यात वाटा असावा म्हणून खरोत्याने एक कण वाळूची तिथं नेमके सेतूमध्ये टाकले म्हणून तो सेतू उभारला. बरोबर रामचंद्राचं तर होतंच, पण खारुताईचाही वाटा होता. तसाही आपला काहीतरी खारुताईचा वाटा त्या आश्रमाकरता आपण द्यावा. काय 1 रुपया टाका, 2 रुपये टाका, तर हे कोड आहे, QR कोड आहे त्याच्यावर मोबाईलवर आज नाही तिकडं आपण पाठवतो. तसं थोडं पाठवलं तरी बी चालतं. ज्यांना काही आसक्तीनुसार आपल्याला द्यायचं ती पण देऊ शकतात. काय खूप मोठ्या जात्याने काही दिले, भरपूर रक्कम दिले असं. आणि ते मग मात्र आपल्या हक्काच होणार आहे. पुन्हा पुढच्या वर्षीपासून खोलीला भाडं द्यावं लागणार नाही. आणि कधी आपला सप्ताह करावा लागला काही असलं किंवा तुम्ही तीर्थयात्रेला गेलात तर तुम्हाला तिथं मोफत राहण्याची सोय होईल, मोफत प्रसादाची सोय कायमस्वरूपी होणार आहे. कायमस्वरूपी आपला खर्च वाटावा काहीतरी आपण देणगी देऊन ते असं उभा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने माता माऊलीने सुद्धा आपण थोडं द्या. प्रत्येकाने थोडं दिलं तर खारुताईच्या वाट्याप्रमाणे आपला सेतू बांधल्याशिवाय राहणार नाही. तसं प्रत्येकाने आपल्याला सेवा करावी. आणि आपण ज्यांना काही देणं होत नाही तरी पण या कार्यक्रमाला मात्र उपस्थित राहण्याची एवढी कृपा करावी आणि आनंद घ्यावा. मी परत एकदा मी कळकळीची विनंती करतो. आणि नोंदणी करायची आपल्याला. ज्यांना यायचं त्या कार्यक्रमाकरता त्यांनी नोंदणी करा. का एक तर रिझर्वेशन भेटत नाहीत. आता पूर्वीसारखं रेल्वेचं तिकीट राहिलेलं नाही. पूर्वी रेल्वेला कसं होतं 4 महिने अगोदर तिकीट काढता येत होतं रिझर्वेशन. ते आता 2 महिन्यावर आणून ठेवलं आहे. आणि 2 महिन्यामध्ये आता एवढी गर्दी पडते की एक दिवसाचं सगळे रेल्वे फुल होतात. म्हणून आम्हाला रेल्वेचे तिकीट 9 मार्चला आम्ही काढणार आहेत. 9 मार्चला रात्री 12 वाजता 8-10 कॉम्प्युटर ठेवून आम्ही बसणार आहेत तिकीट काढण्याकरता ऑनलाईन. तर ते तिकीटला तर 1 तासात सगळे तिकीट जाणार आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणून लवकरात लवकर आपली नोंदणी करा. 2 फोटो आयडेंटिटी कार्ड आम्ही देतो, 2 फोटो आणि रेल्वेचे तिकीट असेल 3,000. एवढी लवकरात लवकर जेवढं तुम्ही लवकर द्याल तेवढी लवकर तयारी होईल. आणि जास्तीत जास्त संख्येने या. आणि त्यासाठी आधार कार्ड, 2 फोटो आणि रेल्वे रिझर्वेशनसाठी 3,000 रुपये. अशा पद्धतीने आम्हाला ह्या 28 तारखेच्या आत आमच्याकडे द्यायचे. आम्ही पूर्ण तिकीटं काढून ठेवतो. म्हणजे रिझर्वेशन भेटेल. वेटिंग बंद झाली आता. गेल्या वर्षी आम्ही 93 लोक वेटिंगमध्ये निघालो बाबा. कुठं बसून तिकीट होते पण रिझर्वेशन नव्हतं. मग तो प्रवाशांनाही आपल्या भक्तांनाही त्रास होतो. भक्तांना त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही काळजी घेतो. लवकरात लवकर आपण तिकिटाची जाण्याची नाव नोंदणी करा आणि बुकिंग करा. आणि परत एकदा सर्वांना नम्र की आपण यालच असं गैर धरतोय. आता अडचणी असतात. शेतकऱ्याचं तर अडचणी उन्हाळ्यात काय नसतंय, पाणी द्यायचं बंद असतंय. असे काही लोक आम्हाला श्रीफळ पण देऊ नका, आम्हाला सेवा द्या. 4 दिवस झालं फोन आहे त्याची. मग अशा मंडळाला जर काय लागले अशी परवानगी येणार नाही. मग आपण काही परवानगी सोडावी. म्हणून परत एकदा आपण सर्वांनी या, काहीतरी नियोजन करून
2 महिने आपल्याला नियोजनासाठी वेळ आहे. फक्त तिकीट काढायला मात्र 15 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. लवकरात लवकर नोंदणी करावी. तर